हा बोला ना सर. आता हे रेकॉर्ड कॉल सुरू आहे. हा बोला ना सर. ते कधी व्हिडिओ बनवला होता तुम्ही ते फोन पेचं काय हे होतंय म्हणून ॲप खोटं एक ॲप मिनिट करून फसवणूक होती ती? मी तुम्हाला करेक्ट तारीख सांगतो याची. नाही, नाही. असा अंदाजपंची सांगा. फर्स्ट ही 12 दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता हा. हं. इथून पाठीमागचे 12 दिवस. तारीख होती 16 डिसेंबरला केलता हा व्हिडिओ. कसं काय सुचलं हा व्हिडिओ करायचा म्हणून? हा व्हिडिओ सुचला बरं का. मी असंच एक कारखान्यावरती गेलतो फिरत आणि तिथं एक मित्र होता माझा. मग त्याने मला सांगितलं की बाबा अशा प्रकारचा एक फोन पे आलंय आणि लोकांची फसवणूक होती याच्यावरून. मग मी काय करत असतो, अशा लोकांच्या ज्या फसवणूक होत्यात मग त्या लोकांना सावध करण्याचा मी प्रयत्न करत असतो. माझ्या इंस्टाग्राम आयडी वरती सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत. संबंधित जे ऑनलाईन सोशल मीडिया फ्रॉड होतात ना, हं. लोकांची लूट केली जाते हिंदी वगैरे फोन करून किंवा बँक मॅनेजर बोलतोय किंवा इतर अशा वेगवेगळ्या प्रकारून हां. लोकांची लूट केली जाते. हं, हं, हं. मग याच्यावर सुद्धा मी जनजागृतीचे व्हिडिओ करत असतो. मग नंतर हे फोन पेचा विषय घेतला. मग असं सुचलं की आपण असं दाखवू की मीच चोर आहे. बरं. हा. बोल ना. मग काय झालं, रडू नको तू. रडतोय काय? हॅलो. हा एक मिनिट. रडू नको तू. काय झालं ते सांग. दुपारी तुम्हाला फोन केला होता मी, बातमी बनवली तुझी. आता ते परत मी आता बातमी करण्यासाठी तुला फोन केलाय. रडू नको. काय झालं ते व्यवस्थित सांग. मग काय सचिन. झालं. हा. बोल. बोल, काय घाबरू नको. तू काही चुकीचं केलं नाही. चांगलंच काम केलंय. ठीक आहे. काय टेन्शन घेऊ नको. बोल. मला पाणी दे प्यायला. टेन्शन घेऊ नको, तुला दवाखान्यात न्यावं लागतं आधीच. अरे काय घाबरू नको. ते वाटलंच तर मी येईल तिकडं अकलूजला. ते काही लांब नाहीये. काळजी नको करू. शांत होत थोडा. आणि हा रेकॉर्ड कॉल आहे. आपण बातमी बनवण्यासाठी करतोय. तू स्वतःला जरा आधी हे कर, स्थावर, व्यवस्थित हे कर. आणि आता तू बोल. पाणी पिलंय ना? हां. तुझा हेतू होता की लोकांची फसवणूक टाळायचा आणि हा. तुला असं वाटलं काहीतरी व्हिडिओ बनवायचा. ठीक आहे. मग कसं मग तुला कोण भेटलं व्हिडिओ बनवण्यासाठी? मग त्या व्हिडिओ मध्ये माझा मित्र असलम शेख आणि नंतर राहुल आदलिंगे म्हणून आम्ही मग तिघांनी ठरवलं हे की दोघं पण पोलीस आहेत. तू मगाशी हा मला फोनवर सांगितलं तसं. हा हां. हो हे दोघं पण पोलीस आहेत. आणि राहुल असलम माझा लहानपणीपासूनचाच मित्र खाली आहे. बस सोनू. लहानपणीपासूनचाच मित्र आहे माझा. हां. मग अशी फसवणूक होते म्हणल्याच नंतर मी सगळ्यात पुढे असतो. लोकांची फसवणूक होऊ नये हं. हे मला वाटतं. मग हं. मग त्यावरती व्हिडिओ करायचं ठरवलं. बरं. मग ते ठरवल्याच नंतर व्हिडिओ बनवला. व्हिडिओ बनवल्याच नंतर आम्ही आमच्या इंस्टाग्रामला टाकला. हां. मी माझ्या युट्यूब चॅनलला टाकला. नंतर त्या व्हिडिओच्या शेवटी देखील तो असलं असं म्हणत होता की हा व्हिडिओ आम्ही प्रॅक्टिकली बनवला. हं, पण हं, हे हं. प्रॅक्टिकली काय असते हे लोकांना समजलंच नाही. हं, हं, मग हं. काही न्यूज चॅनलवाल्यांनी काय केलं, तो व्हिडिओ होता 11 मिनिटाचा. हं. मग तो व्हिडिओ त्याला कट निमाच व्हिडिओ दाखवला. माझी एंट्री, त्या राहुल गाडीवरून येतो त्याची एंट्री, म्हणजे तो व्हिडिओ एक सिरियल टाईप बनवला आम्ही. आणि ते म्हणजे तुझा सुरुवातीचे व्हिडिओ 11 मिनिटाचा होता. लोकांनी तो कट करून ज्याला जसा पाहिजे तेवढाच घेतला. हा तेवढाच घेतला लोकांनी. हां. न्यूजवाल्यांनी तसंच केलं. मग मी तुमच्याशी संपर्क केला दुपारी की बाबा असं असं झालं आणि माझी हं. फसवणूक झाली. हं. मग त्या व्हिडिओमध्ये मी चोराची ऍक्टिंग केली की बाबा त्यांना म्हणलं मी चोर होतो, तुम्ही करा व्हिडिओ. मग व्हिडिओ शूटिंगसाठी एक पोरगं घेतलं, ते दोघं. मग आम्ही हं. व्हिडिओ केला. हं. व्हिडिओ केल्याच नंतर सोशल मीडियावर टाकला आमचा. मग तिथून पुढे तो 4-5 दिवसांनी एवढा व्हायरल झाला की बऱ्यापैकी सगळ्याच महाराष्ट्रातल्या एकही असा व्हॉट्सअप ग्रुप राहिला नाही की त्यावरती तो व्हिडिओ गेला नाही. हां. नातेवाईकांपर्यंत गेला. त्यांचे मला फोन आले, अरे काय केलंय म्हणले, काय गरज होती तुला. हं. म्हणजे कुठंतरी लोकांना सावध करण्यासाठी व्हिडिओ केला. पण असं हं. झालं की आता मलाच सावध राहावं लागतंय. काय अनुभव आले लोकांचे? लोक काय म्हणतात, लोकांनी काय व्हिडिओ बघितला नाही, कटकट व्हिडिओ केला व्हॉट्सअपवरती लोकांनी व्हायरल. व्हिडिओतून जो मेसेज द्यायचा होता तो मेसेजच गेला नाही लोकांपर्यंत.
लोकांना असं वाटलं तो व्हिडिओ खरा आहे आणि तू काहीतरी फसवतोय फोनपेने आणि ते जे आहे दुकानदार ते तुला मारतात. हा लोकांना ते खरंच वाटलं म्हणजे तुझी हा ॲक्टिंग. हा हां. म्हणजे ती ऍक्टिंग माझी खरीच वाटली लोकांना. मग हं. व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी तातडीने लगेच दुसरा व्हिडिओ केला की असलमला बोलवलं, बाबा असा चल लवकर व्हिडिओ व्हायरल झालाय, आता आपण दुसरा व्हिडिओ करू. मग हां. लगेच आम्ही दुसरा व्हिडिओ केला, तो परत सोशल मीडियावर टाकला. पण जेवढा हा व्हिडिओ व्हायरल झाला हां. सुरुवातीचा आमचा, तो तेवढा व्हिडिओ व्हायरल झाला नाही, लोकांपर्यंत काय पोहोचला नाही. आणि अजून पण हं. मला फोन येतात की आज व्हिडिओ आमच्या आलाय, काय केलंय. येऊन शेजारी आजूबाजूचे लोक सुद्धा म्हणायला लागले, काय लोकांच्या पोरांनी फसवणूक केली कुणाची. म्हणजे तूच चोर आहे जसं काय समाजात दिसलं. हा मीच चोरी असं समाजात दिसलो, पण समाजाला वाचवण्यासाठी मी केलं, पण मीच कुठेतरी हं. त्या गंगेत वाहिलो. तूच बदनाम झाला. हा मीच लोकं बदनाम काय झालो. मग आता तुला घराबाहेर पडल्यावर काय म्हणतात लोकं? काय असं त्रास देतात? हा म्हणतेच बाबा तू व्हिडिओ बनवला, तू काय फसवणूक केली कुणाची. तर हं. मग परत त्यांना सांगावं लागतं की नाही, तो व्हिडिओ ना तुमच्या दुकानदारांसाठीच सावधानसाठीच केला होता, गोरगरीब जनतेची फसवणूक होऊ नये म्हणून केला होता. मी हं. त्यांना मला प्रत्येकाला सांगत बसावं लागतं. विश्वास ठेवतात का लोकं? कुठला विश्वास ठेवतात लोक तरी, म्हणते तूच केलं असं हे आणि सांगतोय असंच काहीतरी. मग परत त्यांना व्हिडिओ दाखवावा लागतो की तू बाबा बघा किती आम्ही लोकांना असं सांगणार ना समजून? किती किती दिवस सांगणार मी लोकांना. आता माझे शाळेचे शिक्षक लोक, त्यांचे सुद्धा फोन आले, अरे म्हणले काय केलं तू, म्हणले एवढा चांगला पोरगा आणि तू असं का करतो. अहो सर म्हणलं, तो व्हिडिओ लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून केला, पण हं. म्हणले त्याचं वेगळंच वळण गेलंय, म्हणले तूच चोर झालाय त्याच्यात. हां. म्हणजे एवढा मनस्ताप त्या व्हिडिओतून झाला. तू रडू नको. अरे तुला खूप त्रास होतोय असं मला वाटतंय. अजिबात रडू नको. तू काय वाईट केलं नाही, चांगलं केलेलं आहे. कुणी काय म्हटलं तरी. आता तू कितवीला शाळेला आहे तू? हं? ग्रॅज्युएशनला आहे ग्रॅज्युएशन करतोय. आणि मग एमपीएससीचा अभ्यास पण करतो. त्या यू-पी-एस-सीचं करतो. अभ्यासाला आणि त्या अभ्यासात सुद्धा मन लागत नाही. बरं आता काय करायचं मग दादा? अरे काय नको काळजी करू तू. तू ते विनाकारण तू आहे का तसा? नाहीये ना. हां. मग नाहीच कशाला ना. लोकांची तू काळजी करतो? हॅलो. हा सर. ठीक आहे. हे बघ, तू काय केलं नाही विनाकारण ते लोकांनी काही न्यूज चॅनलनी व्ह्यू मिळण्यासाठी तुझे ते व्हिडिओ कट केले आहेत आणि हा तू एकदम चांगलंच काम केलंय समाजासाठी. आता ते लोकांना पूर्ण सगळा व्हिडिओ गेला नाही त्यामुळं गैरसमज होत आहे. हा तू असं काही मनाला वाटून घेऊ नको. आता आपण व्हिडिओ बनवू वाटलंस तर मी तिकडे येईल अकलूजला. आपण पुन्हा एक तुझा व्हिडिओ बनवू आणि जास्तीत जास्त कसा व्हायरल होईल ते पाहू. तू काळजी करू नको आणि तू काय आता मगाशी म्हटला काय मेसेज करताना मी जेवत पण नाही. काय विषय? का जेवत नाही तू? अहो सर, जेवण सुद्धा जात नाही. असं वाटतं की का व्हिडिओ केला असता तो, का लोकांसाठी आपण मनस्ताप करून घेतला, हं. असं होतं. ठीक आहे. तू काही काळजी करू नको. घरचे तुझे सांगतात तसं वाग. टेन्शन घेऊ नको. डिप्रेशन वगैरे काही घेऊ नको तू. ठीक आहे. हा आता व्हिडिओ बघ आता तुझा टाकलाय किती वेळात सांग. आमचं काय एवढं मोठं चॅनल नाहीये. हे हा बघ बघितला आता आम्ही. तू मला फोन केला. अजून किती लोकांशी फोन केला तू चॅनलवाल्यांशी? मी ज्यांनी माझे व्हिडिओ टाकले त्यांनाच फोन केला हां, आणि त्यांना सांगितलं की बाबा ही पार्श्वभूमी नाही, तुम्ही एक तर व्हिडिओ डिलीट करा किंवा मग हां. आम्ही जो दुसरा व्हिडिओ केलाय तो व्हिडिओ टाका. पण त्यांची मनस्थितीच नाही की लोकांना की खरी भूमिका कळावी. त्यांना ठीक आहे. मी सांगितलं की तर मीच हे बघ बदनाम मला होतोय. मला तर मी तो व्हिडिओ अनेक WhatsApp ग्रुपला पाहिला होता. मला हा माहिती आहे तो व्हिडिओ तुम्ही जाणीवपूर्वक लोकांच्या फायद्यासाठी बनवलाय. हे हम्म, बघ मी आता तू सांगितल्याप्रमाणे मी व्हिडिओ टाकलाय इथं हे बघ. हा त्याच्यामध्ये किती 15 मिनिटामध्ये 1100 लोकांनी पाहिलाय व्हिडिओ. हा हे बघ तू पण स्वतः कमेंट केली आणि एक काहीतरी असं लोकांचे कमेंट यायला लागल्यात. सचिन जे हम्म, काम केलंय त्याचा आम्हाला सलाम आहे. त्याला 6 लोकांनी लाईक केलेत. हा आता हा व्हिडिओ अजून तुझा व्हायरल होईल आणि हम्म, लोकांचा गैरसमज दूर होईल आणि आता हे आपलं जे बोलणं चाललंय ना, हे हम्म, पण मी त्याची बातमी बनवतो आणि ही पण मी माझ्या चॅनलमध्ये टाकतो आणि लोकांना पण मी असं सांगतो, इतर YouTube चॅनलवाल्यांनी हा जरी माझा व्हिडिओ जरी डाउनलोड केला तरी तुम्ही लावा. मी हम्म, काही कुणाला कॉपीराईट वगैरे अप्लाय करणार नाही. म्हणजे हा जेणेकरून तुझं जे चांगलं काम आहे ते फक्त समाजापुढे आलं पाहिजे. गैरसमज दूर झाला पाहिजे. आणि खात-पीत जा रे तू. आता काही बी असं विनाकारण त्रास करून घेतोय. काय लिहिलं होतं तू? हा काय म्हणजे सर? खात-पीत जा, टेन्शन घेऊ नको. तू लिहिलंय 3 दिवस झाले अर्धी चपाती खातोय.
हा आणि तू एकुलता एक आहे ना तुझ्या आईला असा हा मेसेज गेलाय. हा मग आहे मग तू कशाला हे करतो? उलट तुझ्या बघा सर. आईला चांगलं वाटेल हा व्हिडिओ म्हणजे म्हणजे मला तर असं वाटतंय का तुला खरंच कोणीतरी असं मोठा पुरस्कार मिळाला पाहिजे. मी सगळं तुझं YouTube चॅनल पाहिलं. सगळं तू तसंच करतोय. लोकांची काय फसवणूक झाली असेल त्याच्यावर जनजागृती करायचं काम. हा तेच करतो सर मी. मला ते हं, आवडतं लोकांची मदत करायला, पण वेगळंच हं. काहीतरी होऊन बसलं ह्यावेळेस माझ्याकडून. नाही होत राहतं आता चांगलं काम करतो कोणीतरी ते करतात ना. आता हे काय आहे चॅनलवाले बी नीट बघती नाही, माहिती घेत नाही. त्यांना म्हणलं तुम्ही माहिती घेतली नाही. हा म्हणले ते आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरतीच व्हिडिओ मिळाला ना आम्ही तो टाकला. बरं बाबा म्हणलं हां, टाकला ठीक आहे. ना आम्ही दुसरा व्हिडिओ केलाय तो पण टाका ना मग तुम्ही. टाकतात का या ते? खे आणि सर या खे ते इंस्टाग्राम पेजला त्यांचे सांगतो 10-12 हजार फॉलोअर्स येतून तो व्हिडिओ गेलाय. 1-1, 2-2 लाख लोकांनी बघितलाय. हां, म्हणजे तो कोट्यवधी लोकं पाहतायत आता. मला तर हा असं वाटतंय करोडो लोकांनी तुझा व्हिडिओ पाहून झाला असेल. हा लय लोकांनी एवढ्या मला वाटतंय की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असा एकही हं. व्हॉट्सअप ग्रुप राहिला नाही की त्या ग्रुपवरती तो व्हिडिओ गेला नाही. बरं ठीक आहे, काळजी करू नको. आता मी हे रेकॉर्डिंग पाठवतो. मी लोकांना बी आता हे करतोय विनंती. मी हा प्लेन व्हिडिओ या YouTubeला टाकतो. लोकांना ज्यांना वाटतंय का याचं काम चांगलं आहे, मग हा व्हिडिओ सुद्धा लावा या हम्म, माध्यमातून. वाटलंच तर मी येऊन पण जाईल, पण टेन्शन घेऊ नको तू विनाकारण हां. तू हा हा चांगलं नाही काम केलंय, घाबरू नको बिलकुल. हा ठीक आहे, ठेवू का मी फोन? हो सर. मी टाकू नये रेकॉर्डिंग तुझं जे हा हा बोललोय ते? हा हो टाका. ठीक आहे. हो. ओके.